नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघू वर्ग 9वीचा आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1चा द्वितीय सत्रांचा परीक्षेचा पेपर तुम्हाला कशा प्रकारे येईल. तर लक्षात ठेवा, हा पेपर येईल तुम्हाला 40 मार्कात. त्याचा वेळ राहील 2 तास. तर बघा बेटा, यामध्ये पहिला प्रश्न कशा प्रकारे येईल. पहिला येईल तुम्हाला नाही का, खालील उपप्रश्नाचे उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला 5 उपप्रश्न देतील आणि प्रत्येकाला 1 मार्क येईल. अशा प्रकारे तुम्हाला 5 मार्काचा विचारण्यात येईल. तर बघा, पहिला हे रिकाम जागा हे विद्युत अपघटनी आहे. आपल्याला विचारलं आहे रिकाम जागा हे विद्युत अपघटनी आहे. तर कोण आहे? साखर, कॉपर क्लोराईड, त्यानंतर युरिया की अल्कोहोल. तर लक्षात ठेवा, कॉपर क्लोराईड हा विद्युत अपघटनी आहे. यानंतरचा प्रश्न बघा, दुसरा, दाताचे डॉक्टर रिकाम जागा आरसा वापरतात. तर दाताचे डॉक्टर कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, दाताचे डॉक्टर हे अंतर्वक्र या स्वरूपाचा आरसा वापरतात. का वापरतात? कारण यामुळे काय होते, जी इमेज राहते, जी प्रतिमा राहते, ही मोठी दिसते. यानंतरचा प्रश्न बघा, संपीडन व लगतचे विरलन यातील अंतर रिकाम जागा असते. म्हणजे एक संपीडन आणि त्याच्या लगत कोण राहत असते? विरलन. तर यातील अंतर किती राहते? लक्षात ठेवा, यातील अंतर राहत असते λ/2 म्हणजे λ/2. यानंतरचा प्रश्न बा, कार्बनचा अणुअंक रिकाम जागा आहे. म्हणजेच विचारलं आहे कार्बनचा अणुअंक हा किती आहे. तर लक्षात ठेवा, कार्बनचा अणुअंक हा 6 असतो. यानंतरचा प्रश्न बघा, अल्फा किरणाचा कमाल वेग प्रकाशाच्या वेगाच्या रिकामी जागा असतो. कोणते किरण विचारलेले आहे? अल्फा किरण. याचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या किती असतो? तर लक्षात ठेवा, प्रकाशाच्या वेगाचा हा किती राहतो? 1/20 म्हणजे 1/20 असतो. अशा प्रकारे तुम्हाला पहिला प्रश्न येईल. त्यानंतर दुसरा येईल ब. हा ब पण नाही का तुम्हाला 5 मार्काचा राहील आणि याच्यानंतर तुम्हाला 5 प्रश्न राहील. पहा, जसं की पहिला बघा, पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. आम्ल चवीला तुरट असतात. काय चूक की बरोबर लिहायचं? आम्ल चवीला तुरट असतात का? तर हे कसं आहे? चूक आहे. का? आम्ल चवीला तुरट नसतात, तर आंबट असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न, घटातील वेगळा घटक ओळखा. इथे तुम्हाला नाही का 4 घटक दिलेले आहे, याच्यात वेगळा घटक ओळखायचा आहे. तर बघा, पहिला दिला आहे साखर, कागद, कापूस आणि मीठ. तर यामधला वेगळा घटक कोण राहतो? मीठ राहतो. यानंतरचा प्रश्न पहा, काय म्हणते, पुढील बाबतीत नाव लिहा. नाव सांगा म्हणते. असा आरसा ज्यामुळे तयार होणारी आभासी प्रतिमा वस्तूपेक्षा मोठी असते. असा आरसा सांगा की ज्याच्यामुळे जी आभासी प्रतिमा होईल ती त्या जी वस्तू आहे त्याच्यापेक्षा मोठी राहते. तर असा कोणता राहतो? आत्ताच आपण बघितलं. कोणता राहतो? आंतरवक्र आरसा. हे झाले 1 2 3 एका मार्कात. त्यानंतर हे जोड्या लावा. किती मार्कासाठी राहतील? 2 मार्कासाठी. बघा काय म्हणते, जोड्या लावा. तर इथं आपल्याला नाही का जोड्या लावायच्या. बघा, आता पहिलं दिलं आहे कशाचं कुठे यूज होते. जसं पहा, आयोडीन 131. आता आयोडीन 131 हे कुठे यूज करतात? तर हे करतात एक्स रे युनिटमध्ये. म्हणून याचं क आन्सर येईल. त्यानंतर फॉस्फरस 32. हा जो तुमचा फॉस्फरस नाही का 32 आहे, हा कुठं यूज करतात? तर हा यूज करतात ट्यूमर, ज्याला ट्यूमर झाला तिथे यूज करतात. त्यानंतर क्रिप्टॉन 85 हा कुठे यूज करतात? तर क्रिप्टॉन 85 हा जो राहतो हा नाही का दिवा म्हणजे यूज करतात. आणि त्यानंतर प्रोमेथियम 147 हा कुठे यूज करतात? एकच राहिला आहे. कोणता आहे? पॉलिसायथेमिया यामध्ये यूज करतात. अशा प्रकारे हा प्रश्न संपला आहे. यानंतर येईल तुम्हाला प्रश्न दुसरा अ. कोणता? शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. आता हे कोणतेही 2 आहे, हा येईल तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न. म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क राहतील. बघा, जसा दिलेला आहे तर शास्त्रीय कारणे पहा. पहिलं काय म्हणते, चित्रपटगृह, सभागृह यांची
छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात. शास्त्रीय कार्यालयाचे चित्रपटगृह असो किंवा सभागृह असो, ते तुम्ही जे छेद बघितले असेल ते वक्राकार स्वरूपाचे असतात. याबद्दल आपल्या शास्त्रीय कारण लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा बघा, सौर उपकरणामध्ये आंतरवक्र आरसे वापरतात. जे आपले सौर उपकरण आहे त्याच्याने आंतरवक्रत आरसे का वापरतात हा विचारलेला आहे. त्यानंतर तिसरा जर बघितला असेल, तांब्याच्या किंवा पातळी भांड्यात ताक ठेवले तर ते कळवते. म्हणजे काय, तांबा किंवा पातळी भांड्यात जर आपण ताक ठेवले नाही ते कळवते म्हणजे काळे पडते. तर हे आपल्याला विचारलेले आहे. अशा प्रकारे शास्त्रीय कारणे राहतील. त्यानंतर समोरचा प्रश्न याच्यातलाच दुसऱ्या म्हणलात ब येईल. हा पण नाही का तुम्हाला नाही का कोणतेही 3 सोडवा येतील. लक्षात ठेवा, हा राहील 6 मार्काचा. 6 मार्काचा म्हणजे प्रत्येकाला किती मार्क राहणार, 2 मार्क राहतील. प्रत्येकाला 2 मार्क राहतील. 6 मार्काच राहील. तसं पाहिजे डबा, दगडी कोळशाचे प्रकार कार्बन टक्केवारी सहित लिहा. आता हे जे तुम्हाला नाही का दगडी कोळशाचे प्रकार तर दिलेले आहे, त्याची नाही का कार्बन टक्केवारी लिहायची. मग टक्केवारी आता आपण बघू. पहिला आहे इथं मी नाही का उत्तर लिहिलेलं आहे, अँथ्रासाईट. यामध्ये राहतो 95% म्हणजे 95% नाही का कार्बन राहते. थोडंसं नाही का हे पेन थोडीशी फ्रेंड चालल्यामुळे त्याच्यामुळे काय हा क्लिअर दिसत नाही, पण मी सांगून देतो. दुसरा आहे बिटुमिनस. बिटुमिनसमध्ये 70 ते 90% कार्बन असते. त्यानंतर राहते लिग्नाईट. लिग्नाईटमध्ये 60 ते 70% काय राहत असते, कार्बन असते. शेवटी आहे पीठ. पीठमध्ये कार्बन हे 60% कमी असते. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. तुम्हाला 2 मार्क मिळून जाईल. यानंतरचा समोरचा प्रश्न बघा काय म्हणते, खालील तक्ता पूर्ण करा. हे तक्ता पूर्ण करायचा, हे पण तुम्हाला 2 मार्काचा. कार्बनची संज्ञा, कार्बन कशाने दाखवतात, तर कार्बन दाखवतात सीने. त्यानंतर कार्बनचा अणुअंक लिहा. लक्षात ठेवा, कार्बनचा अणुअंक हा 6 असतो. त्यानंतर कार्बनचे अणुवस्तुमान, अणुवस्तुमान हे 12 असते. अणुवस्तुमान त्याच्या अणुअंकाच्या डबलच असते जनरली. थोडाफार पॉईंटमधले फरक असतो, म्हणून हे 6 असल्यामुळे इथे काय आले, 12 आले. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण तर लक्षात ठेवा, पहिल्या कक्षेमध्ये 2 येईल आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती येईल, 4. अशा प्रकारे 2 आणि 4 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल. यानंतरचा प्रश्न बघा, फरक सांगा म्हणते. आंघोळीचे साबण व कपडे धुण्याचा सोडा यातील नाही का फरक स्पष्ट करा, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला फरक सांगा लागेल. यानंतर समोरचा प्रश्न तक्ता पूर्ण करा. तर तक्ता पूर्ण करायचा. इथं तुम्हाला कोण दिलेले आहेत आणि इथं प्रतिमाचे स्वरूप दिले. बघा 4 दिले, 1 2 3 4. तर प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क असे मिळून अर्धा अर्धा असे मिळून 2 मार्क होतील. एका उत्तराला अर्धा मार्क मिळेल. जसं तुम्हाला तुम्ही जर नाही का 2 आरसे ठेवले आणि त्यातील कोण जर 120 घेतला तर प्रतिमा तुम्हाला दिसतील 2. किती दिसतील, 2 तुम्हाला नाही का प्रतिमा दिसतील. त्यानंतर जर नाही का तुम्ही 2 आरसे घेतले आणि त्यातील कोण जर 90चा केला तर तुम्हाला प्रतिमा 3 दिसतील. त्यानंतर जर तुम्ही 2 आरसे घेतले त्यातील कोण जर 60चा केला तर तुम्हाला प्रतिमा 5 दिसतील. नंतर तुम्ही जर 2 आरसे आहेत त्यातील कोण जर 45चा जर केला तर तुम्हाला प्रतिमा किती दिसतील, 7 दिसतील. तर अशा प्रकारे लिहावे लागेल. प्रत्येकाला अर्धा मार्क राहील. यानंतरचा बघा, याच्यात तुम्हाला नाही का किती विचारले होते, कोणतेही 3 सोडवा, 5 दिले होते. तर अशा प्रकारे देतील. यानंतर समोरचा काय म्हणते, उदासीनीकरण म्हणजे काय. दैनंदिन जीवनातील उदासीकरणाचे 2 उदाहरणे लिहा. मध्ये उदासीनीकरण म्हणजे काय याची व्याख्या लिहायची आणि दैनंदिन जीवनातील उदासीकरणाचे कोणतेही 2 उदाहरण लिहायचे. यानंतर हे तुम्हाला प्रश्न तिसरा, पुढील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. आता तुम्हाला नाही का कोणतेही नाही का पुढील उपप्रश्न सोडवायचे विचारेल, कोणतेही 5. जसं की हा नाही का पहिला दिलेला आहे आणि हा जो राहील प्रश्न हा राहील 15 मार्काला. आता 5 सोडवायचे आहे आणि 15 मार्काचा असल्यामुळे प्रत्येकाला मार्क किती राहणार, 3 मार्क राहतील. तर बघू आता आपण हा पहिला प्रश्न. ते प्रश्नाचं वरचे आलेलं नाही PDF मध्ये, तर ठीक आहे. तर काय देईल, अशी डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राममध्ये नाही का तुम्हाला नावं लिहायचे आहे.
आता इथे बघा, जसं की इथं नाही का, इथं तुम्हाला दिले आहे रिकामी जागा, इथं तुम्हाला नाव लिहायचं. तर काय इथं शिशाचा ठोकळा, इथे मी नाव लिहिलं आहे. काय इथे शिशाचा ठोकळा. त्यानंतर झाल्यानंतर हे दुसरी दिली आहे, हा इथे दिलेला आहे. इथे काय नाव आहे, इथे नाव लिहायचं. काय होतं किरणोत्सारी पदार्थ. काय नाव आहे इथे किरणोत्सारी पदार्थ. यानंतर इथे इथे जर बघितला असेल इथे, तर इथे कोणते वर जे येतात ते कोणते राहतात, यस बीटा किरण. कोणते किरण आहे, बीटा किरण. यानंतर जर इथं जर बघितलं तर इथं कोणते राहतात 2 नंबरला, यस गॅमा किरण. कोणते गॅमा. आणि इथे जे खाली आहे इथं कोणते आहे अल्फा किरण. अशा स्वरूपात ते लिहावे लागेल. तसेच इथे जे आहे इथे नाही का, इथे पण दिली आहे रिकामी जागा, तर इथे तुम्हाला लिहावे लागेल फोटोग्राफिक पट्टी. फोटोग्राफिक पट्टी. अशा प्रकारे तुम्हाला नाव लिहावं लागेल. असे 5 नाव लिहिले 5 मार्क, सॉरी 6 नाव आहेत. 6 नाव लिहिले, प्रत्येक 2 नावाला नाही का 1 मार्क, म्हणजे प्रत्येकाला अर्धा मार्क राहील. त्यानंतर समोर दुसरा प्रश्न अशा प्रकारचा तुम्हाला दुसरा 8 सेमी नाभी आंतरराष्ट्रीय बहिर्वक्र आरसा समोर ठेवल्या वस्तूची प्रतिमा आहे. मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते, तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल, असा प्रश्न आहे. त्यानंतर समोर प्रतिध्वनी म्हणजे काय. प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात. प्रतिध्वनीची तुम्हाला व्याख्या लिहावी लागेल आणि ते तुम्हाला सुस्पष्ट म्हणजे क्लिअर ऐकू येण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे हे विचारलं आहे. समोरचं पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. आता हे रासायनिक अभिक्रिया पूर्ण करायला सोप्या राहतात. इकडचं इकडं पाहायचं. आता इथं रिकामे दिले आहे, 2 लिहायचे, हे भरायचे आहेत आपल्याला. 3 अभिक्रिया दिल्या, 1 2 3. तर प्रत्येक अभिक्रियेला 1 मार्क राहील. बघा इथे बघा, इथे नाही का तुम्ही जर बघितलं कार्बन 1 आहे, तर इकडं कार्बन 1 लिहाय. दोन्हीकडे सारखे झाले पाहिजे, एवढं फक्त बघायचं. इथं तुम्हाला ऑक्सिजन हे 2 आणि हे 1 3 आहे. तर बघा इकडे बी ऑक्सिजन 2, सॉरी इथं ऑक्सिजन तुमचे 2 आणि हा नाही का ऑक्सिजनच्या समोर 2 आहे, म्हणजे 4 आहे. तिकडे बघा हे 2 ऑक्सिजन आणि हे समोर 2, हे बेदुनी 4. अशा प्रकारे. त्यानंतर नाही का तुम्ही जर बघितलं ऑक्सिजन, इथं एच हायड्रोजन किती येतं 2 आतं. तर इकडं पण इथे 2 आतं आणि याच्या बेसला 2, म्हणजे 2 आणि 2 किती वेळेस 4. इथं पण हायड्रोजन 4. म्हणजे सारखे पाहावे लागेल आणि करावं लागेल पूर्ण, त्यानुसार लिहावं लागेल. जसं इथं दुसऱ्या याच्यामध्ये या सेकंडमध्ये इथे जर तुम्ही बघितलं असं, इथं कार्बन हा एकच आहे, तर इथं कार्बन एकच आहे. त्यानंतर इथं H3 आणि हा H4, तर पहा H4 आला. त्यानंतर Cl1 आणि 2, तुम्ही इथं Cl2 आला. अशा प्रकारे. तसंच याच प्रकारे तिसरी पण रिॲक्शन अशी दोन्ही साईडला बॅलन्स करायला लागेल. यानंतरचा प्रश्न पहा काय म्हणते, पुढील ऑक्साईडचे 3 गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या. तर हे तुम्हाला जे खाली नाही का ऑक्साईड दिलेले आहेत, याचे 3 गटात वर्गीकरण करायचे आणि त्यांना नावे द्यायचे आहे. नंतरचा बघा आंतरगोळ आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. आता आंतरगोळ आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा आहे, तर याचा एक टेबल दिला आहे, एक चार्ट दिला आहे, पण या PDF आलेला नाही आहे, कट झालेला आहे. तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, पुस्तकात त्यामध्ये दिलं आहे. जसं की नाही का प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचे स्वरूप, प्रतिमेचा आकार, असा नाही का तो टेबल आहे, तो नाही का इथे दिला आहे, पण याच्यात कट झालेला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न येईल तुम्हाला, शेवटचा प्रश्न येईल बा कोणतेही एक सोडवा. हा प्रश्न नाही का राहील तुम्हाला 5 मार्कासाठी, सॉरी हा राहील तुम्हाला 5 मार्कासाठी. कोणते एक सोडवा. जसं पहा इथं दिलं आहे, पहिला दिलं आहे बघा, कारण ते क्षाराचे संयुक्त द्रावणे तयार करून त्यात वैश्विक दर्शकांचे 2 ते 3 थेंब घाला आणि निरीक्षणे ठेवा. हा टेबल तुमच्या बुकमध्ये दिला आहे. म्हणजे क्षाराचे संयुक्त द्रावण करायचं आहे, करून त्यात वैश्विक द्रावणाचे 2 ते 3 थेंब घातल्यानंतर काय काय होईल. जसं पाहिजे दिलं आहे तुम्हाला साधे मीठ. साध्या मीठला जर ते टाकले तर काय होणार, साध्या मीठमध्ये वैश्विक द्रावण टाकले ते रंगहीन राहील. साबण असले तरी ते रंगहीन राहील. धुण्याचा सोडा आहे रंगहीन, हे तुम्ही 2 डॉट केले म्हणजे रंगहीन आहे. बेकिंग सोडा रंगहीन, ब्लिचिंग पावडर रंगहीन, हे सगळे रंगहीन राहणार. मग आता त्या वैश्विक दर्शक घातल्यावर रंग कोणता येईल. आता साध्या मीठला कोणता येईल, हिरवा. त्यानंतर साबणला कोणता येईल, निळसर हिरवा. त्यानंतर धुण्याचा सोडा जांभळा. त्यानंतर बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा निळा. आणि त्यानंतर ब्लिचिंग पावडर हिरवा. आता त्याचा pH म्हणजे त्याचा सामू, पॉवर ऑफ हायड्रोजन, तर साध्या मीठचा 7 राहतो, साबणचा 7.5 ते 9 राहतो, धुण्याचा सोड्याचा किती राहतो 11, त्यानंतर बेकिंग सोडाचा 8.5 आणि ब्लिचिंग पावडरचा 7. त्यानंतर स्वरूप
आता साधे मीठ कसे राहते, तटस्थ. जसं ब्लिचिंग पावडर बी कसं राहते, तटस्थ. आणि बाकी जे आहे जसं साबण काय राहते, क्षारित होईल. धुण्याचा सोडा क्षारित होईल आणि बेकिंग सोडा क्षारित होईल. अशा प्रकारे तुम्हाला नाही का टेबल कंप्लीट करायला लागेल. 5 पैकी 5 मार्क मिळेल. यानंतरचा शेवटचा क्वेश्चन म्हणजे शेवटचा क्वेश्चन पहा काय म्हणते, पुढील आकृतीचे निरीक्षण करावं आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. पहा किती प्रश्न दिले आहे, 1 2 3 4 5 5 प्रश्न दिले आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क राहील. तर अशा प्रकारे नाही का तुम्हाला 5 प्रश्न या आकृतीचे निरीक्षण करावं लागेल. 5 प्रश्नाचे 4 अचूक उत्तरं लिहावी लागेल. तेव्हा तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपला हा सायन्स 1चा आजचा पेपर पूर्ण झालेला आहे. तुम्हाला अशा प्रकारे जर सर्व विषयाचे व सर्व वर्गाचे जर पेपर पाहिजे असेल तर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. व तुम्हाला कोणत्या प्रकारचे पेपर पाहिजे याबद्दलही तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी त्या प्रकारचा पेपर नाही का आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकू शकेल. ओके बेटा, थँक्यू. आणि पेपरसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.